हाय एव्हरीवन, मी बोलते आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण डे 5चा लुक करणार आहे, तर त्यासाठी मी ड्रेस वेअर करणार आहे ग्रीन कलरचा। ते मी तुम्हाला दाखवते। तर साडीचं मी बनवलं, हे रेड आहे आणि पूर्ण हा ग्रीन कलर आहे। तर मी हा वेअर करून एक सिंपल लुक क्रिएट करणार आहे, सिंपल वाला। चला मग आता बघूया। चला मग बघू। मी ड्रेस वेअर केलाय, दाखवलं होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर मी लिपस्टिक लाईट कलरची लावली आहे। तर मी विचार करते हे डार्क आहे तर मी डार्क लावेन, तर डार्क लावणार आहे। बाकी जास्त मेकअप नाहीये, थोडंसं मी पावडर लावणार आहे। पूर्ण मेकअप नाही दाखवते, शॉर्टकट मध्ये करायचं आहे। आम्ही हे डार्क लिपस्टिक लावते, कारण की पिंक वर पिंक नाही, हे नाही दिसणार रेड। मी लावले ती रेड, लाईट कलर रेड आहे, तर मी पिंक लावते। म्हणजे उठून दिसेल म्हणून। हे बघा, लुक चेंज झाला ना। छोटंसं मंगळसूत्र घातलंय, ट्रेडिशनल मध्येच येतं हे, महाराष्ट्रामध्ये असं झालं। मी गेल्या टायमाला झुमके घातलेले कानामध्ये, तर मी आता झुमके न घालता जरा वेगळे माझ्याकडे कानातले आहेत असे, तर मी ते वेअर करते। पण ते ना मला झुमके नको म्हणून हे थोडं चेंज म्हणून मी हे कानातले वेअर करते। हे बघा, मोठे आहेत। हे बघा, असं मी हे केलं। त्याच्यानंतर मी हे वेअर करणार आहे थोडे गळ्यातले। हे माझं मंगळसूत्र आहे आणि हा गळा जरा असा मोठा आहे, तर ह्याला हे सूट होण्यासाठी तर मी ह्याच्याला ग्रीन कलर आणि हा रेड कलर आहे। तो उठून दिसण्यासाठी आणि चांगलं दिसण्यासाठी मी वेअर करत आहे मोठे गळ्यातलं। साऊथ इंडियन मध्येच येतं ते, झुमके ऍड नाही केलेत कारण की खूप होणार। हे बघा, साऊथ इंडियन मध्येच हा मोठा गळ्यातला आहे। हे बघा, मस्त उठून दिसेल ह्याच्यावरती, म्हणून मी हाला ह्याच्यावरती वेअर करते। हा माझ्या लग्नातला बघितलं, आणि उठून पण दिसतो। ओके, एक छोटं मंगळसूत्र आणि एक कानातलं, कारण की मी गळ्यातलं का वेअर केलं हे वाला मोठं, ह्याच्यावरती रेड वरती हे गोल्डन कलरचं उठून दिसेल आणि हा ग्रीन कलर आहे त्यासाठी, आणि गळा ह्याचा मोठा आहे तर नीट व्यवस्थित आणि छान दिसेल म्हणून हे छोटं मंगळसूत्र आणि हे गळ्यातलं। लुक किती चेंज झाला। तर आपण कानातले तर ऑलरेडी वेअर केले, तर आपण बांगड्या घालणार आहेत ग्रीन कलरच्या। सिंपल असे नॉर्मल बांगड्या असतात तेच मी वेअर करणार आहे, ह्याच्यामध्ये कडे बिडे काही ऍड न करता सिंपल ग्रीन कलरचे वेअर करतो। जास्त प्रमाणात म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये जास्त वेअर करते, कसे ग्रीन छान दिसतात ना म्हणून मी जास्त ग्रीन कलरचे बांगड्या दोन्ही हातात वेअर करणार आहे, कारण की हा सिंपल लुक आहे। तुम्ही ऑफिसला जात असशीला तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही एका हातात ग्रीन कलरच्या बांगड्या घाला आणि एका हातात वॉच घाला, मग एक सिंपल तुमचा छानपैकी एक लुक तयार होईल आणि सिंपल रेडी होऊ शकता। मी गळ्यातला घातलाय बघा, छान वाटते साऊथ इंडियन। हे बघा, थोडे थोडे बांगड्या मी वेअर केल्या, बाकी काही नाही। आपली टिकली तर आहे त्याची गोलच आहे। आता हे सर्व झालंय, थोडंसं मी परफ्यूम ऍड करते।
सगळ्यांनी परफ्यूम डेली यूज करायला पाहिजे, ते चांगले खूप बेनिफिट्स आहेत. आता मी विचार करते केसांची काहीतरी स्टाईल करायचं, तर मी केस विचार करते की वेणी घाले. तर मी कशी वेणी घालते ते दाखवते तुम्हाला. असे मग छान वाटतात केस. तर मी थोडंसं प्रत्येक ह्याच्यामध्ये सोडलेलेच केस आहेत थोडेसे, तर मी ह्याला पोनी घालायचा विचार करते, म्हणजे वेणी घालणार आहे थोडंसं आणि एकदम सिंपल लुक करायचं आहे. हे बघा, हे असं केलं आणि हा क्लिप लावणार आहे आणि अशी वेणी घालून घेणार आहे. माझे केस शॉर्ट आहेत, कट केलेले, त्याच्यामुळे ती वेणी नाही ते राहत नाही खूप वेळ, तर बाहेर लगेच निघून निघतात. सिंपल असं मी. तुमच्याकडे बिंदी असेल तर बिंदी पण तुम्ही लावू शकता. मी नाही लावलं, बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ट्राय करेन. तेव्हा मी अशी वेणी घातली आहे आणि हा ग्रीन कलरचा रबर मी इथे लावून घेते. ओके, मस्त दिसतंय ना, एकदम सिंपल. केस गळत असतील तरी म्हणजे हे नाही होणार आणि घरी असं सिंपल तुम्ही लुक करू शकता, काही जास्त वेळ न घालवता. असं मी सिंपल लुक केला. हा लुक तुम्हाला कसा वाटला? एकदम सिंपल आहे. आपण इयरिंग वेगळे घातले, त्या टायमाला गेले टायमाला वेगळे घातलेले, बांगड्या घातले हिरव्या आणि सिंपल असा लुक केला. गळा मोठा असल्यामुळे म्हणजे इथून ते थोडंसं इथेपर्यंत असल्यामुळे आपण हा गळ्यातला ऍड केलं, म्हणजे ते उठून दिसेल. हे बघा सिंपल. हा लुक कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगायला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. माझा हा ग्रीन कलरचा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. एकदम सिंपल लुक आहे माझा. आता मस्तपैकी फोटो काढते आणि मग अपलोड करते. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.